मंडळी आज आपण जी डिश बनवतलो ना ती तुम्ही याआधी नक्कीच ट्राय करूक नसतालात. तुम्ही फणसाची भाजी खाल्ला असतालात, कुवऱ्याची भाजी खाल्ला असतालात, फणसाची वेफर खाल्ला असतालात, पण फणसाचे पकोडे कधी खाल्लात काय? म्हणजेच फणसाची भजी. सगळ्यात पहिलं तर आम्ही कोवळं फणस घेतलो, कट करून घेतलो, वरचा कव्हर काढलो आणि असे छोटे छोटे पीस करून घेतलो. त्यानंतर दिवेकडे चूल पेटवचं काम दिलं. कारण आपण कट करून घेतलेले पीस असतात ते उकडून घेऊ गए. त्यानंतर आपण थोडंसं कांदो सुद्धा लागणार असतो. मग कांदो कट करून घेतलो आणि म्हणजे जोपर्यंत हे उकडान रेडी होतात ना तोपर्यंत तुमका कोकण वधूवर ॲप बद्दल सांगतोय. मंडळी कोकण वधूवर ह्या एक ट्रस्टेड मॅट्रिमोनी ॲप असा आणि याच्यावरती हजारो प्रोफाईल गव्हर्नमेंट आयडीने व्हेरीफाईड असतात आणि यांच्या ॲपमध्ये चॅटिंगच्या ऑप्शनमुळे आता तुम्ही ॲपमध्ये मनमोकळे बोलू सुद्धा शकताय. आणि तुम्ही जर यांचं कोकण यो कुपन कोड यूज केलात तर तुमका 200 रुपयांपर्यंत डिस्काउंट सुद्धा असा. फणसाचे पीस व्यवस्थित उकडून घेतल्यानंतर आम्ही ते कुस्करून घेतलो, म्हणजेच व्यवस्थित मोकळे करून घेतलो. त्यानंतर आतमध्ये कांदो टाकलो, याच्यासोबतच कोथिंबीर टाकलो, आलं लसूण पेस्ट, त्यानंतर मसालो आणि वरनं मीठ टाकलो चवीनुसार. त्यानंतर म्हणजे बेसन टाकायचं आणि व्यवस्थित सगळं मळून घ्यायचं, म्हणजे एकत्र मिक्स करून घ्यायचा. त्यानंतर कढई चढवलो, आतमध्ये तेल टाकलो आणि मंडई आज पकोडे सोडूचा काम दिव्यान घेतलेले आहे. पकोडे सोडून झाल्यानंतर जसं गोल्डन ब्राऊन कलर येलो त्यानंतर आम्ही पकोडे काढून घेतलो आणि बघू शकता आपली फणसाची भजी म्हणजेच जॅकफ्रूट पकोडा आता पूर्णपणे रेडी झालेले. तर मंडळी तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा. आम्ही तर आता टेस्ट करतलो आणि व्हिडिओ आवडलो तर नक्की लाईक करा. मंडळी कोकण वधूवर ॲपमुळे कितीतरी जणांची लग्न अगदी यशस्वीरित्या पार सुद्धा पडलेली असतात आणि तुम्ही सुद्धा जर लग्नासाठी इच्छुक असाल तर काळजी करूची गरजच नाही. कारण याच कंपनीचे इतर समाजाचे देखील मॅट्रिमोनी ॲप असतात ज्या ठिकाणी तुम्ही मनपसंत स्थळे पाहू शकताय.